ज्ञानेशाला, दुसरे नमन सरस्वतीला, तिसरे नमन सद्गुरूला. मती द्यावी गुण गायाला, गायाला मती द्यावी गुण गायाला, मती द्यावी गुण गायाला, गायाला मती द्यावी गुण गायाला. तालुक्यात उतरेश्वर पिंपरी एक गाव, संताचा नवलाव, संताचा नवलाव, ऐकावा संताचा नवलाव, संताचा नवलाव, ऐकावा संताचा नवलाव. मंडळी, बीड जिल्ह्यात केज तालुक्यामध्ये उतरेश्वर पिंपरी नावाचं गाव आहे. या गावामध्ये ज्ञानेश्वर माऊली या संतांनी कशा प्रकारे अवतार घेतला. गिरी आडनावाच्या कुटुंबामध्ये निष्पुरी गोसावी यांच्या कुळामध्ये जन्म घेतला. पांडुरंगाचे भक्त जे असणारे गणेश बुवा गिरी, त्यांचा मंत्र आहे राम कृष्ण हरी. अशा मंत्राचा जप करणारा म्हणून पुढे ऐकायचं आहे. पांडुरंग भक्त राम कृष्ण गिरी, पांडुरंग भक्त गणेश बुवा गिरी, मंत्र तयाचा शिव शिव राम हरी, शिव शिव राम हरी, शिव शिव राम हरी, मंत्र त्याचा शिव शिव राम हरी, शिव शिव राम हरी, मंत्र त्यांचा शिव शिव राम हरी. असणारे गणेश बुवा गिरी हे पांडुरंगाचे गाढे भक्त होते. त्यांचा मंत्र असा होता शिव शिव राम हरी. या मंत्राचा अहोरात्र जप करायचे, वारकऱ्यांना जीव घालायचे. आणि असे असणारे ते संत, कारण का शुद्ध बीजेच्या पोटी फळे उपजे रसाळ गोमटी. एखाद्या जर संताचा अवतार व्हायचा असेल तर मुळीपासूनच त्या ठिकाणी भक्ती असते. म्हणून या ठिकाणी त्यांचा भाव कसा होता. भाव ठेविला संत चरणावरी, प्रसन्न झाला तो श्री हरी, प्रसन्न झाला श्री हरी. जन्माल बाळ बाई बाई शंकर गिरी, शंकर गिरी भीमा गवाई शंकर गिरी. या ठिकाणी गणेश बुवा गिरी यांच्या उदरी भीमाशंकर गिरी या मुलाने अवतार घेतला, अर्थात जन्म घेतला. त्या ठिकाणी भक्तीला काय कमी आहे. शंकरगिरी बालवयातच त्यांना देवाचा छंद लागून गेला. नामस्मरण करावं, त्या पांडुरंगाचं भजन करावं, हरिपाठ घ्यावा, भजनाला जावं, अशा प्रकारची कामं ते करू लागले. आणि पुढे ओम नमः शिवाय भगवान रुक्मिणी पांडुरंगाय नम या असणाऱ्या मंत्राचा ते जप करू लागले. त्यांचा नेम कसा होता. वारकऱ्यांना भोजन घालायचं, संताची सेवा करायची, आणि पत्नीचे नाव होतं पार्वती भीमाशंकर गिरी. म्हणून यांच्या उदरी आता पुढे काय होतंय ते आपण बघूया. भीमाशंकर गिरी संत सेवा करी, संताची सेवा. भीमाशंकर गिरी संत सेवा करी, संताच्या पुण्याईन अवतरली ज्ञानेश्वरी, कोटीबाई अवतरली ज्ञानेश्वरी, अवतरली ज्ञानेश्वरी, कोटीबाई अवतरली ज्ञानेश्वरी. तर मंडळी, भीमाशंकर गिरी हे संताची सेवा करत होते.
पार्वतीबाई व भीमाशंकरगिरी आतोनात देवाची भक्ती करायचे. ताणेलेची ताण जाणावी, भुकेलेची भूक जाणावी. आणि देवावर श्रद्धा असल्यामुळं अहो तेथे काय भगवंत पाणी भरतो. हा, भगवंत सांगतात माझे जे नाव घेतील त्यांच्या घरी मी सदैव काम करीन. आणि मग या पुण्याईनं, संतांच्या पुण्याईनं काय झालं तर साक्षात मला तर वाटतं की खुद ज्ञानेश्वरीनंच अवतार घेतला असावा. ज्ञानेश्वर माऊलीच यांच्या पोटाला आले असावे, कारण का नावही त्यांचं ज्ञानेश्वरच ठेवलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊलीला 2 भाऊ आहेत. एकाचं नाव आहे वसिष्ठ, दुसऱ्याचं नाव आहे श्रीधर. आणि एक बहीण आहे, तिचं नाव आहे जनाबाई. पुढं नरसिंह भारती बरोबर तिचा विवाह संपन्न झाला. ज्ञानेश्वर माऊली फार सुंदर होते, ज्ञानिक होते. ज्ञानेश्वर माऊलीनं बालवयातच संताविषयी प्रेम ठेवलेलं आहे आणि बालपणापासूनच भगवंताची भक्ती चालू केली. त्यावेळेला सांगायचा प्रकार तो कसा, ज्ञानेश्वर माऊली बाळपणात संताविषयी प्रेम भाव मनात, दंग भगवंत भक्तीत, भगवंत भक्तीत, दंगबाई कीर्तन सेवेत, कीर्तन सेवेत, दंगबाई कीर्तन सेवेत. ज्ञानेश्वर माऊलीनं सदा असणारं भजन गावं, पांडुरंगाची भक्ती करावी आणि कीर्तन सेवा त्यांना खूप आवडत असे. बालवयापासूनच ती कीर्तन सेवा पाहण्यासाठी जायचे, कीर्तन ऐकायचे आणि स्वतःही कीर्तन शिकले. 18 वर्ष नामात दंग राहिले आणि कधीच त्यांना एकांत कधी आवडला नाही. संताचा संग खूप आवडत असे. कीर्तन अभंग याच्यामध्ये ते दंग असायचे. त्यांनी ज्ञानेश्वरी, भगवद्गीता, भागवत तोंडी पाठ केले. दान, धर्म, भजन, कीर्तन अशा प्रकारे काळ निघून गेला आणि त्यांचे पहिले लग्न झाले. पहिली बायको वारल्याच्या नंतर त्या पत्नीचं नाव आहे भागीरथीबाई. नंतर दुसरं लग्न झालेलं आहे. सीत बोरगाव नावाचे गाव आहे. सीत बोरगाव, कानडी बोरगाव म्हणतो आपण त्याला. त्या गावची ती असणारी माऊली आहे. तिचं नाव आहे भागीरथीबाई. फार माऊली पुण्यवंत, आपल्या पतीला बहुमोल असं सहकार्य व साथ करणारी. म्हणून पुढे त्यांचा लग्न समारंभ कसा साजरा होतो ते बघूया. हळदी लागली त्यांच्या अंगाला, ब्रह्मदेवाने अंतरपाठ धरिला. सुरुवात लग्नाला अक्षिदा पडू लागला, बाई बाई अक्षिदा पडू लागला, अक्षिदा पडू लागला, बाई बाई अक्षिदा पडू लागला. स्वतः ब्रह्मदेवाने अंतरपाठ धरला आणि त्या ठिकाणी लग्न समारंभ साजरा मोठ्या आनंदाने झाला. लोक निंदा नालस्ती करतात, पण हे चुकीचं आहे. अवतार ज्या वेळेला घेतात संत, त्यावेळेला पूर्वीच काहीतरी ठरलेलं असतं. म्हणून या ठिकाणी लग्न समारंभ साजरा झाला आणि त्या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये आणि यांचा प्रपंच चालू झालेला आहे. पुढं त्यांची तयारी कशाची होत असे दररोज आपण पाहूया. रोजचे पाटे उठून तयारी पूजेची, रोजच पाटे उठून तयारी पूजेची, सेवा चाकरी उत्तरेश्वराची, शांत स्वभावाची, सेवा चालू संताची, बाई बाई सेवा चालू संताची, सेवा चालू संताची, बाई बाई सेवा चालू संताची. अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी रोज पहाटे उठावं, पूजेची तयारी माऊलीनं करून द्यावी. असणाऱ्या ताटामध्ये फुलं पुष्प सगळं पूजेचं साहित्य भरून द्यावं त्या पतीला आणि रोजच त्या देवाची सेवा करावी. आणि असा नित्यनेम होता. त्यांच्या गावामध्ये उत्तरेश्वराचे एक शिवलिंग आहे. फार प्राचीन ते मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये जावं आणि शांत स्वभावाने पूजा करावी आणि दर दिवस हा नेम चुकू नये. नंतर संतांना भोजन घालावं, सत्पात्री दान करावं.
अशा प्रकारची संताची सेवा अहोरात्र चालू केली आणि पुढे काय झालं ते आपण पाहूया. सत्पात्री दान घातिले संताला, पांडुरंग पावला नवसाला, पावला नवसाला. बाळ आले जन्माला, बाई बाई बाळ आले जन्माला, बाळ आले जन्माला, बाई बाई बाळ आले जन्माला. बाळ आले जन्माला, बाई बाई बाळ आले जन्माला, बाळ आले जन्माला, बाई बाई बाळ आले जन्माला. ज्ञानेश्वर माऊलीनं सतपात्री दान घातले, अनेक संतांची सेवा केली आणि अशा अवस्थेत पांडुरंग प्रसन्न झाले, त्यांच्या नवसाला पावन झाले. आणि पुढे पुढे काय झालं तर भागीरथी नावाची जी पत्नी होती महाराजांची, त्यांना दिवस मास लोटले गेले, नवमास पूर्ण झाले आणि सुंदर असा मुलगा जन्माला आला. सुंदर असा मुलगा जन्माला आला. त्या मुलाचं नाव आहे नारायण. देवाचीच नावं ठेवली जात होती पूर्वी. आताची नावं कशी आहेत? एकाचं नाव आहे नारायण, दुसऱ्या मुलाचं नाव आहे महादेव आणि त्यांना 5 मुली आहेत. एकीचं नाव आहे पुष्पा, गंगा, मीरा, सकू, प्रयागा. अशा पुढे असलं असणारे हे त्यांचं कुटुंब फार अगदी शांततेचं होतं आणि सगळ्यांनाच संस्कार चांगले होते. प्रत्येकाने उठावं, महाराजांबरोबर देवाचं दर्शन घ्यावं, महाराजांबरोबर पूजा करावी, प्रत्येकाने हरिपाठ वाचावा आणि त्याच्यामध्ये सहभागी व्हावं. महाराज जे करतील ते मुलं करत होती. व्यवस्थितपणे त्यांना संस्कार होते. आणि पुढे काय झालं आपण बघायचं आहे. 1972 पडला दुष्काळ, दिवस आले दुःखाचे केवळ, पडली दुष्काळी पडळ, संभाळील घन नीळ, बाई बाई संभाळील घन नीळ, संभाळील घन नीळ, बाई बाई संभाळील घन नीळ. संभाळील घन नीळ, बाई बाई संभाळील घन नीळ, संभाळील घन नीळ, बाई बाई संभाळील घन नीळ. नंतर काय झालं मंडळी, अशी भक्ती चालू असताना 1972 साली दुष्काळ पडला आणि दुष्काळामध्ये जिकडं तिकडं हाहाकार उठलेला होता. लोकांना खाण्यासाठी धान्य नव्हतं, जनावरांना पिण्यासाठी पाणी नव्हतं, जिकडं तिकडं अगदी भकास असं वातावरण होतं. आणि अशा काळामध्ये ही दुष्काळी पढळ पडलेली होती. मग काय, अशा वेळेला कोण रक्षण करणार आहे? मग संतांचा भाव देवाच्या चरणी असतो. महाराज म्हणतात, एक घन निळा वाचून मला कोणी दुसरं रक्षणार नाहीये आणि मला दुसऱ्याकडे कोणाकडे भीक मागायची काय गरज नाही. एकमेव माझा पाठी राखा तो भगवंत. देव झाले पाठी मोरा, नसली विघ्न येती घरा. देव जर आपल्याला पाठी मारा झाला तरच विघ्न येतील. देव आपल्याशी सध्या व्यवस्थित आहे, मग आपल्याला घाबरायची काय कारण? काळजी नाही. मग त्यांनी ठरवलं आणि ते गाव सोडलं आणि पुढे खोंदले या ठिकाणी गेले. प्रल्हाद पाटील खोंदलेकर, तालुका कळंब यांच्याकडे 3 वर्ष उपजीविका चालवली. त्यांचा व्यवसाय कुठला होता? माधवगिरी मागणे. सकाळी उठावं, माधवगिरी मागावी. नंतर तिथून पुढं नाहुली या गावामध्ये 3 वर्ष राहिले आणि तिथंही अशाच प्रकारची उपजीविका चालवली. महाराजांच्या जीवनामध्ये खूप चमत्कार घडले. महाराजांवरती खूप संकट आली, पण त्या संकटाला न तोंड देता महाराज ईश्वरी सेवा चालू ठेवत असे. संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. अशा प्रकारे संतांच्या ठिकाणी ते आवड धरत असे. आणि जेवढी आपल्याला माधुगिरी येईल त्याच्यातून मुलाबाळाची व्यवस्था करून सत्पात्री दान त्याच्यातून सुद्धा करायचं. मागायचं किती, घरच्या लोकांना लहान मुलांना घालायचं किती आणि बाहेरच्याला दान करायचं किती, त्याच्यामधून सुद्धा उद्धारपणा माऊलीचा दिसून येतो. आणि नंतर कीर्तन सेवेमध्ये पूर्णपणे वेळ घालवायचं ठरवलं आणि नंतर उत्तरेश्वर पिंपरी या गावी नंतर आगमन केलं. आणि त्या ठिकाणी आल्याच्या नंतर दर दिवस कीर्तन सेवा चालू केलेली आहे. अशा प्रकारे माऊलींचं जीवन पुढं काय होतं ते आपण बघूया.
ज्ञानेश्वर माऊलीला प्रचिती आली, माऊलीला प्रचिती आली, ज्ञानेश्वर माऊलीला प्रचिती आली, रिद्धी सिद्धी प्रसन्न झाली, नगरी आनंदली, दर्शनाला येऊ लागली, बाई बाई दर्शनाला येऊ लागली, दर्शनाला येऊ लागली, बाई बाई दर्शनाला येऊ लागली, येऊ लागली, बाई बाई दर्शनाला येऊ लागली, दर्शनाला येऊ लागली, बाई बाई दर्शनाला येऊ लागली. आणि काय सांगावं मंडळी, ज्ञानेश्वर माऊलीनं भक्तिभाव मनात ठेवून त्या असणाऱ्या ईश्वराची सेवा केली आणि सेवा केल्यामुळं साक्षात परमेश्वर प्रसन्न झाले, त्यांना रिद्धी सिद्धी प्रसन्न झाली. मग गावातील सर्व लोकांना खूप आनंद होऊ लागला आणि दर्शनाला झुंडीच्या झुंडी लोटायला लागल्या. माऊलींचे चमत्कार होते. अहो काय, छोटीशी टूप घ्यावी आणि त्याला वायर नसताना ती पेटवून दाखवावी आणि प्रकाश करावा, असे काही चमत्कार घडले. आणि त्यावेळेला लोकांच्या दर्शनाच्या झुंडीच्या धुंडी येऊ लागल्या. आणि अशा अवस्थेमध्ये काय सांगायचं मंडळी, पुढं दान धर्म चालू केला महाराजांनी आणि लोकांना सतपात्री दान द्यायचं ठरवलं. ते कोणतं? भोजन. सकाळी जी पंगत चालू झाली ती रात्रीपर्यंत, असं दर दिवस असणारा भोजनाचा प्रोग्राम त्या ठिकाणी साजरा होऊ लागला. कितीही लोक जीवली तरी अन्नदान कधी संपत नसे. 24 तास त्या ठिकाणी अग्नी पेटलेला आहे, अग्नीच विजत नाही त्या ठिकाणचा. कितीही लोक गेली तरी तेवढी त्या ठिकाणी तृप्त होतात, स्वयंपाकच संपत नाही. साक्षात परमेश्वर त्या ठिकाणी प्रकटले आहेत. आणि या ठिकाणी दान धर्म चालू आहे, संतांची सेवा चालू आहे. दर दिवस काकडा, भजन, कीर्तन हे प्रोग्राम त्या ठिकाणी साजरे होऊ लागले. त्यावेळेला माऊलींचा चमत्कार कशा प्रकारे होतो ते आपण बघूया. देवाजीचा अंश अवतार आहे माझा तो ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर लाविली लाईट असा बाई दावीला चमत्कार, दावीला चमत्कार असा बाई दावीला चमत्कार. महाराजांनी काय केलं, एक वेळेस अचानक लाईट गेली. कीर्तन सेवा चालू होती आणि कीर्तन सेवा चालू असल्याच्या नंतर त्या प्रोग्राम मध्ये लाईटच गेली. जिकडं तिकडं अंधार पडला, लोक उठायला लागली. त्यावेळेला महाराजांनी सांगितलं बसून राहा, काळजी करू नका, आपल्याला तो ईश्वर देईल उजेड, आपल्याला प्रकाश देईल तो. असं म्हणून कांडीकडे नुसतं पाहिलं तर ताबडतोब ती कांडी पेटली गेली. आणि जिकडं तिकडं प्रकाश. सगळ्या गावात लाईट नाही, पण जिथं कीर्तन चालू आहे तिथं मात्र प्रकाश होता, तिथं मात्र लाईट लागलेली होती. असा हा चमत्कार बघून गावातील लोक अगदी आनंदाने नाचायला लागलेले आहेत, पारावार उरलेला नाही त्यांच्या आनंदाला. आणि पुढं आणखी एक चमत्कार झाला. तो कसा, कोंदले गावात होता नाम सप्ता, कोंदले गावात होता नाम सप्ता, दोन्ही गावाचा मुकाला होता, भगवंताला वाटली चिंता, वाटली चिंता, दोन्हीकडे माऊली, दोन्हीकडे माऊली, जनबाई थक्क झाली डोळ्याने पाता, थक्क झाली डोळ्याने पाता, बाई बाई थक्क झाली डोळ्याने पाता. सांगायचं मंडळी, खोनले बोंदले नावाची 2 गावं अगदी जवळजवळ आहेत, मध्ये एक छोटंसंच अंतर आहे. आणि या गावामध्ये, दोन्ही गावामध्ये नाम सप्ताह चालू होता. आणि नाम सप्ताह चालू असताना दोन्हीकडचेही बुके कीर्तन सांगण्यासाठी इकडे बाबांकडे आले होते. माऊलींना ते बुके मिळाले, मग आता कोणीकडचा घ्यायचा, गावं जवळच आहेत. मग खोनल्याला जावं तर बोंदलेकर अगदी नाराज होतील.
इकडे जावं तर तिकडचे नाराज होतील. मग महाराजांनी काय केलं, दोन्ही बुके घेऊनच टाकले. बघूया म्हणले काय होईल ती. भगवंताला चिंता, आपण कोण चिंता करणार आहे. करता करविता परमेश्वर आहे, ज्याच्या हातामध्ये सूत्र दोरी आहे ते सगळं बघून घेईल ना. आपण काय बघावं, आपण फक्त स्वरूप बघावं, विश्वरूप बघणारा खंबीर आहे. असं म्हणून त्यांनी ते दोन्हीकडले बुके घेतले आणि रात्री कीर्तनाला सुरुवात झाली. काय सांगायचं मंडळी, चमत्कार असा झाला, दोन्हीकडेही महाराज होते आणि दोन्हीकडे कीर्तन चालू होतं. अशा प्रकारे गाव थक्क झाले. म्हणून पुढचा भाग आपल्याला ऐकायचा आहे. ज्ञानेश्वर माऊलीने चमत्कार केला, जना लोकात झाला बोलबाला, झाला बोलबाला. ऐका दुसऱ्या बाजूला, बाई बाई ऐका दुसऱ्या बाजूला, ऐका दुसऱ्या बाजूला, बाई बाई ऐका दुसऱ्या बाजूला. ऐका दुसऱ्या बाजूला, बाई बाई ऐका दुसऱ्या बाजूला, ऐका दुसऱ्या बाजूला, बाई बाई ऐका दुसऱ्या बाजूला. गावगावचे भक्त येते दर्शनाला, आनंद होई भक्त मंडळीला. धन्य माऊलीचा महिमा नकळे पामराला, बाई बाई नकळे पामराला, नकळे पामराला, बाई बाई नकळे पामराला. नकळे पामराला, बाई बाई नकळे पामराला, नकळे पामराला, बाई बाई नकळे पामराला. काय सांगायचं मंडळी, या ठिकाणी महाराजांचा महिमा साधारण नाही. सजासजी साध्या माणसाला कळणं फार कठीण आहे. आपल्याला ते मानवी स्वरूपामध्ये दिसतात म्हणून काय वाटत नाही, परंतु ते मानवी नसून साक्षात अवतारी पुरुष आहेत हे लक्षात असू द्या. अहो कोणाला बी काय करता येतं की, मग का करत नाही आपण. हां, भक्ती नाही साधी भोळी आहे ती सुळावरची पोळी. भक्ती साधी नाही आणि भक्ती करणाऱ्या माणसाला मुक्ती नेहमी मिळत असते. पण आम्हाला भक्तीच आवडत नाही. आम्हाला फक्त एक आवडतं की दुसऱ्याची टीका कशी करावी, दुसऱ्याची निंदा कशी करावी. नाही, चुकीचा प्रकार आहे. त्यांच्या कृपेनं आपलं सुद्धा पातक नाहीस झाल्याशिवाय राहणार नाही मंडळी. त्यांच्या दर्शने असणारी पातक नष्ट होतील. त्यांना रिद्धी सिद्धी प्रसन्न झाली. साक्षांत त्यांच्यासाठी भगवंताने त्या ठिकाणी अवतार घ्यावा लागला आणि स्वतः भगवंतानी कीर्तन केलं मंडळी. एका ठिकाणी ज्ञानेश्वर माऊली आणि दुसऱ्या गावामध्ये स्वतः भगवंत ज्ञानेश्वर माऊलीच्या रूपाने होते. काय तिथली लोक कीर्तन ऐकणारी, काय त्यांचं भाग्य असेल की स्वतः पांडुरंगाचंच कीर्तन ते ऐकत आहेत. आपल्याला वाटतं हा माणूसच कीर्तन सांगतो, पण नाही. जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा, त्या ठिकाणी भगवंत सदैव असतो. हां, एकादशी आहे त्या ठिकाणी कीर्तन होतं, त्या ठिकाणी नेहमी पांडुरंग येतो. पण आमच्या गळ्यात माळ असून सुद्धा आम्ही एकादश करत नाही. काय सांगायचं, आमच्या तिकडलं बरं का, इकडचं नाही. पण हे चुकीचा प्रकार आहे मंडळी. अशा अवस्थेमध्ये महाराजांचा स्वभाव कसा होता, शांत स्वभाव, एकांती बसणे, कोणाशी बोलायचं नाही, फक्त आशीर्वाद देणे, एवढंच काम, दुसरं काय करायचं नाही. हां, नामस्कीर्तन, सतत नामस्मरण चालू आहे आणि अन्नदान मात्र कधीच बंद नाही. आजही तिथं खंडन नाही अन्नदानाला. हां, आजही तिथे हजारो लोक जेवतात आणि ती सामुग्री कुठून येते व कोण देतो हे देव जाणे. फक्त तेलाची ट्रक येते, ट्रक आलेली लोकांना माहिती आहे, पण ती कुणी पाठवली हे माहीत नाही. हां, तांदळाची ट्रक येते, फक्त आलेली माहीत आहे, ती कुणी पाठवली हे काय माहीत नाही. आणि जवळपास बघायला गेले तर ती ट्रकही अदृश्य होत असे. असं आजही त्या ठिकाणी चालू आहे. हजारो लोक दर दिवस जेवतात, अग्निखंडन झालेला नाही त्या ठिकाणचा. अहोरात्र अग्नी त्या ठिकाणी, साक्षांत मूर्तिमंत त्या ठिकाणी आहे असं हे क्षेत्र. नंतर पुढं काय झालं ते आपल्याला पाहायचं आहे. गावामध्ये खूप लोक येऊ लागली आणि गावात गर्दी खूप होऊ लागली आणि त्याच्यामुळं इकडं पुढं काय झालं ते आपण पाहूया. चाकरवाडीच्या काही भक्तजन, चाकरवाडीचे काही भक्तजन, चाकरवाडीचे काही भक्तजन येते बाबाच घेण्या दर्शन.
मनी आग्रह धरून करावे गमन बाई बाई करावे गावी गमन आमच्या गावी करा गमन बाई बाई आमच्या गावी करा गमन आमच्या गावी करा गमन बाई बाई आमच्या गावी करा गमन आमच्या गावी करा गमन बाई बाई आमच्या गावी करा गमन साखरवाडीचे काही भक्तगण त्या ठिकाणी जात होते. दर दिवस दर्शन घ्यावं, माऊलींचं कीर्तन ऐकावं, चर्चेला बसावं. थोरा मोठ्या संघ चर्चा करणं म्हणजे चाष्टेचं काम नाही. चांगल्यापाशीच चांगला माणूस जातो. चांगल्या माणसापाशी जर बसलं, 4 शब्द ज्ञानाचे मिळतात, आपल्या महत्वाचे मिळतात. आणि वेड्या माणसापाशी बसलं तर त्याचा काही फालतूक विषय ऐकून आपल्याला मार खायची पाळी येते. शाण्या संघ दो बाता करणं फार महत्वाचं आहे. आणि गाढवा बरोबर बसायचं म्हणलं तर लाताशिव दुसरं काय मिळणार नाही. म्हणून संतांच्या सानिध्यामध्ये चर्चेला बसायचे. आणि त्यांनी सांगितलं, मनामध्ये आग्रह धरला, महाराज आपण आमच्या गावी आगमन करावं. आम्ही तुमची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी करू. तुमची असणारी पवित्र पावलं आमच्या गावाला लागू द्या. कारण का इकडं उत्तरेश्वर पिंपरीला येण्यासाठी भक्त मंडळीला फार आडमार्ग वाटतो. आमचं गाव मात्र रस्त्यात आहे, वाटेवर आहे. आणि तिथं सहज लोकांना येता येईल. आणि तिथं मठही आहे. त्या ठिकाणी मठ असल्यामुळं तिथली सध्या जागा रिकामी आहे. बाळनाथ बाबांचा मठाधिपती लक्ष्मण बुवा याच्यानंतर मठ रिकामा राहू नये यास्तव तुम्ही तिकडं यावं. आणि बाबांनी ते मान्य केलं. आणि स्वतःचा जो असणारा मुलगा महादेव, बाबांचा लहान मुलगा, गादीवर बसावला. संन्याशाची गादी आहे ती. 1975-76च्या सुमारास हा मुलगा गादीवर बसलेला आहे. आणि पुढं काय होतंय ते आपण बघूया. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी, श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी, श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी शोभा असते न्यारी पालखीची न्यारी. गर्दी होते नर नारी, आनंदित नर नारी, बाई बाई आनंदित 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 नर नारी. हो, अशा अवस्थेमध्ये श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी त्या गावामध्ये अगदी न्यारीच शोभा असते. खूप भक्त मंडळी येतात आणि सर्व लहान थोर नर नारी यांना खूप आनंद असतो. त्यावेळेला काय सांगायचं मंडळी, अनेकांनी त्या ठिकाणी दान दिलं. मठ उभारण्यात आला आणि त्या ठिकाणी माऊली चाकरवाडी या ठिकाणी मुक्कामे राहू लागले. आणि चाकरवाडीच्या ठिकाणी मुक्काम असताना इकडं पिंपरीमध्ये काय होते ते आपण बघूया. उत्तरेश्वर पिंपरी फार धार्मिक स्थळ आहे. त्या ठिकाणी पूर्वी काय इतिहास आहे त्या पूर्वीचा तो आपण ऐकूया. पिंपरी गावाची महिमा असे न्यारी, तेथे अवतरली शंकर गौरी. गिरी कुटुंब सेवा करी, धर्माचा प्रसार करी, बाई बाई धर्माचा प्रसार 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 करी. हो, त्या ठिकाणी पिंपरी या गावामध्ये महाराजांचा थोरला मुलगा, त्यांचं नाव आहे नारायण, त्या ठिकाणी सुरेख कीर्तन करतात. आणि माऊलींच्या हातावर हात त्यांनी मारला. त्याच प्रकारची भक्ती, त्याच प्रकारचं संत सेवा, सत्पात्रीदान, अशा प्रकारे हे नारायण, त्यांची पत्नी आहे लक्ष्मी, त्या पण माऊली कीर्तन करतात. छोटी मुलं आहेत त्यांना, बाबांची नातवंडे राणी शारदा, लक्ष्मी ही सून आहे, राणी शारदा हे नातवंडे आहेत. आणि त्या ठिकाणी ते लहान मुलं सुद्धा या ठिकाणी प्रवचन करतात, कीर्तन करतात. पुत्र देगा ऐसा गुंडा त्रिलोकी लावील झेंडा. आताचं कसं आहे, पुत्र देगा गुंडा बापाशी मारी तो धोंडा. पण
असं हे चुकीचं आहे. वडील ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने पुत्राने गेलं पाहिजे. या ठिकाणी मंडळी फार महत्वाचा विषय आहे. असणाऱ्या पालकांनी सुद्धा मुलाला त्या पद्धतीचं वळण लावलं पाहिजे. नाहीतर वडिलांनी सांगायचं जरा जरा एक क्वार्टर घेऊन ये. मग मुलगा क्वार्टर आणतो, त्याला दुसरं वळण लागणारच नाही हो. तो ठरवणारच मोठा झाल्यावर ज्या अर्थी आपले वडील पितात आपण का पिऊ नये. आपल्यात काय कमी आहे ना दारू प्यायला. नाही, चुकीचं काम आहे. मुलांना काय ज्ञान शिकावं, सकाळी उठवावं, हरिपाठ वाचायला लावावा, देवाची पूजा करायला लावावी, शाळेतला अभ्यास करायला लावावा. मग तो मुलगा काहीतरी व्यवस्थित पुढं राहील असं आपल्याला ठरवता आलं पाहिजे. मंडळी त्यांच्या जीवितावर आपलं सगळं काही पुढं चालणार आहे. त्यावेळेला पुढचा महिमा आपल्याला ऐकायचा तो कसा. एक महात्मा अवतरेल 5व्या पिढीत, एक महात्मा अवतरेल 5व्या पिढीत, विवेकानंद नातू जन्माला गिरी कुटुंबात. ग बाई बाई गिरी कुटुंबात, गिरी कुटुंबात, बाई बाई गिरी कुटुंबात. गिरी कुटुंबात, बाई बाई गिरी कुटुंबात, गिरी कुटुंबात, बाई बाई गिरी कुटुंबात. तर मंडळी महाराज सहज म्हणायचे की आमच्या 5व्या पिढीमध्ये मोठा एक महात्मा अवतरेल. तर ते खरंच झालं. विवेकानंद नावाचा मुलगा, नारायणगिरी यांचा मुलगा, बाबांचा नातू या गिरी कुटुंबामध्ये अवतरले. त्यावेळेला काय सांगायचं मंडळी. त्या ठिकाणी कार्यक्रम सादर होऊ लागले. वद्य एकादशी ते अष्टमी, मुकुंदराज यात्रा, मार्गशीर्ष अष्टमी, अमावस्यापर्यंत दिंडी सोहळा साजरा होऊ लागला. तेरखेड्यावरून गुरुबा काकाची यात्रा चैत्रवद्य अष्टमी ते चैत्रवद्य अमावस्यापर्यंत येऊ लागली. आणि त्या ठिकाणी बिल्व महापूजा असणाऱ्या उत्तरेश्वरावरती अभिषेक साजरा होऊ लागला. प्राचीन मंदिर आहे ते. पूर्वी रामायणामध्ये तो विषय आहे. असणारा जो जटायू पक्षी, रावणाने तलवारीने त्याचं पंख छेदलं गेलं आणि रामाने त्याचा उद्धार केलाय. त्या ठिकाणी मनुष्य जसा आपण अग्निदहन देतो त्या प्रकारे त्या जटायू पक्षीला दहन दिलं त्या ठिकाणी. आणि त्याचं असणारी उत्तर क्रिया आहे त्या पिंपरीमध्ये झाली. त्याच्यावरूनच उत्तरेश्वर पिंपरी हे नाव पडलं. आणि तेथे एक शिवलिंग स्थापन झालेलं आहे वालुकामय, त्याला उत्तरेश्वर असं नाव आहे. रामायणामधली प्राचीन कथा आहे. अशा अवस्थेत ही सोहळा त्या ठिकाणी चालू असतो. पुढं काय आहे ते आपण पाहूया. प्रतिवर्षाच्या श्रावण महिन्यात, प्रतिवर्षाच्या श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताह होई अद्भुत. सर्व लोक आनंदात नाचती कीर्तनात, बाई बाई नाचती कीर्तनात, नाचती कीर्तनात, बाई बाई नाचती कीर्तनात. नाचती कीर्तनात, बाई बाई नाचती कीर्तनात, नाचती कीर्तनात, बाई बाई नाचती कीर्तनात. हो, त्या ठिकाणी प्रत्येक वर्षाच्या श्रावण महिन्यात हरिनाम सप्ताह अगदी अद्भुत असतो. देशादेशातून महाराज त्या ठिकाणी येतात आणि आपली अमृतवृष्टी, अमृतवाणी सर्व लोकांपर्यंत पोहोचवतात. अनेकाला या पापातून, या दुःखरूपी संसारातून बाजूला काढण्यासाठी महाराज अगदी कौशल्याने त्या ठिकाणी कीर्तन सांगतात. असे असणारी पुण्य पावन भूमी, त्या भूमीमध्ये कीर्तनामध्ये लोक नाचतात, अगदी दंग असतात. अशा वेळेला महाराजही त्या ठिकाणी असतात, ज्ञानेश्वर माऊली, आणि त्यांचंही दर्शन त्या ठिकाणी घडतं. आणि त्या उत्तरेश्वराच्या मंदिरामध्ये आजही गोडे तेलाचा दिवा 24 तास चालू असतो. कधी खंडन नाही त्या दिव्याला, कधी तो दिवा विजलेला नाही. मंदिराच्या आसपास आणि मंदिरामध्येही रॉकेल कधी चालत नाही. आणि त्यावेळेला असणारा तुपाचा दिवा प्रज्वलित केला जातो. आणि त्या ठिकाणी असं वर्णन सांगितलेलं आहे. अमृत महाराज नवगण राजुरी यांनी या इतिहासाची माहिती सांगितली. हे प्राचीन इतिहास आहे, हे मंदिर प्राचीन आहे आणि ते खरंच आहे.
रामायणामध्ये सांगितलेलं आहे. बरे, पुढे असणाऱ्या देवांचा महिमा कसा आहे ते आपण बघूया. उत्तरेश्वर माऊलीचा महिमा असे न्यारी, उत्तरेश्वराची महिमा असे न्यारी, सर्पदंश झाला विषारी, पूर्ण कृपा करी सापाचा उतारी, बाई बाई सापाचा उतारी, सापाचा उतारी, बाई बाई सापाचा उतारी. सापाचा उतारी, बाई बाई सापाचा उतारी, सापाचा उतारी, बाई बाई सापाचा उतारी. हा, तर असणाऱ्या माऊलींचाही महिमा आघात आहे आणि तिथील असणारं दैवत उत्तरेश्वर, या पण देवाचा महिमा फार मोठा आहे. त्या ठिकाणी कशाही माणसाला सर्पदंश झाला, गावात असो, शिवाच्या बाहेर असो वा दुसऱ्या गावाला असो, त्या ठिकाणी गाडीमध्ये घालून तो सर्पदंश झालेला माणूस तिथे आणला जातो. आणि त्या ठिकाणी काय सांगायचं मंडळी, असं आहे की पूर्णपणे सापाचा उतारी. त्या ठिकाणी जर दर्शन घेतलं गेलं तर ताबडतोब माणसाचं विष उतरल्या जातं आणि माणूस तिकडून गाडीत टाकून आणला तर इकडून चालत बोलत जातो. अशी जागृत असणारं ते स्थान, जागृत असणारं देवस्थान आजही त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी गाईचं तूप याचा नंदादीप लावला जातो. एखादी जरी गाई एखाद्या पाडसाला जन्म तिने दिला असेल, एखाद्या वासराला, तर त्या घरातील लोक पाळतात. देवाला ते दाखवल्याशिवाय एक माणूस घेतच नाही दूध. मग तूप काढावं, त्या देवाला घालावं आणि मगच आपण ते खावं. अशा प्रकारचं आजही त्या ठिकाणची लोक पवित्र पावन आहेत आणि आजही ते पाळतात. म्हणून त्यावेळेला असणाऱ्या माऊलींचं आणि असणाऱ्या चाकरवाडीमध्ये आगमन झालं आणि इकडे काय अवस्था होते ते आपण या प्रोग्राममधून पाहूया. उत्तरेश्वर माऊली पिंपरी सोडून चाकरवाडीला केले गमन, मठ केला स्थापन, राहती आनंदान लोक सारे, राहती आनंदान, राहती आनंदान लोक सारे, राहती आनंदान. राहती आनंदान लोक सारे, राहती आनंदान, राहती आनंदान लोक सारे, राहती आनंदान. उत्तरेश्वर पिंपरी इथून महाराजांनी चाकरवाडी या ठिकाणी थोड्याशा अंतरावर आगमन केलं आणि आगमन केल्याच्या नंतर त्या ठिकाणी भव्य दिव्य असा खूप खर्च करून, भक्त मंडळींनी खर्च करून मोठा मठ बांधलेला आहे. आणि त्या ठिकाणी माऊली नामस्मरणामध्ये दंग आहेत. त्या ठिकाणी पवित्र असं ठिकाण आहे. बाळनाथ बाबांचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे, ओंकारेश्वर आणि राम मंदिर त्या ठिकाणी आहे आणि आता कृष्ण मंदिरासाठी पाया खोदलेला आहे. असं तेही ठिकाण पवित्र व पावन आहे. त्यावेळेला महाराजांचं त्या ठिकाणी आगमन झाल्याच्या नंतर कर्तृत्व कसं आहे ते बघूया. भल्या पाटे उठून करती स्नान, सकाळी उठावं, लवकर स्नान करावं. भला पाटे बाई उठून स्नान, संध्या बाई आटपून करती देव दर्शन, नाम सचिंतन, बाई बाई सर्वाला दान, सर्वाला दान करीती, सर्वाला दान. सर्वाला दान करीती, सर्वाला दान, सर्वाला दान करीती, सर्वाला दान. हो, अशा अवस्थेमध्ये महाराजांनी त्या ठिकाणी भल्या पहाटे उठावं, गार पाण्यामध्ये स्नान करावं. गरम पाणी महाराजांना कधीच आवडत नाही. सकाळी उठावं, गार पाण्याने आंघोळ करावी, स्नान संध्या आटपून त्या ठिकाणी देवाचं दर्शन करावं. प्रत्येक मंदिरामध्ये जाऊन 5-10 मिनिटं त्या देवाची सेवा पूजा करावी आणि नामचिंतनामध्ये महाराज मग्न असतात. आणि रोज मात्र अन्नदान त्या ठिकाणी चालू आहे. आजही ती प्रथा मोडलेली नाही. खूप गर्दी होते त्या ठिकाणी, खूप भक्त मंडळी जमतात. त्यावेळेला पुढील प्रकार आपण सांगूया. भक्त मंडळी ते राहती आनंदानं, आनंदानं राहतात. भक्त मंडळी ते राहती आनंदानं, हर्षभरात माऊलीचे घेते दर्शन, आशीर्वाद घेऊन
करती धन्य जीवन आपुले करती धन्य जीवन करीती धन्य जीवन आपुले करीती धन्य जीवन करीती धन्य जीवन आपले करीती धन्य जीवन करीती धन्य जीवन आपले करीती धन्य जीवन तर गावगावचे आनंदी असणारे भक्त त्या ठिकाणी जातात. कोणाला संकट असणारे भक्त त्या ठिकाणी जातात, आनंदाने त्या ठिकाणी राहतात. कितीही लोक गेली तर सर्व लोकांची व्यवस्था त्या ठिकाणी होते. सर्वांना अन्नदान महाप्रसाद भेटतो, माऊलींचं दर्शन त्या ठिकाणी भेटतं आणि आशीर्वाद घेऊन हे असणारं आपलं जीवन अगदी धन्य करून घेतात. त्या ठिकाणी अहोरात्र अहोरात्र धार्मिक अवस्थेशिवाय दुसरं काय त्या ठिकाणी दिसायला कठीण आहे. मातोश्री भागीरथीबाई या माऊली असणारं श्रीफळ देऊन प्रत्येकाचं स्वागत करतात. गावाला जाताना प्रत्येकाला ते फळ घरी नेण्यासाठी सांगतात, संगती आशीर्वाद देतात. अशा प्रकारे हे पुण्य पावन क्षेत्र असणारं चाकरवाडी या ठिकाणी वसलेलं आहे. त्यावेळेला पुढील प्रकार पाहूया. चाकरवाडी गावात अवतरला देव, देव अवतरले. चाकरवाडी गावात अवतरला देव, मठ बांधून दिलाई ठाव, आनंदात गाव मुखी घ्यावे नाव, माऊलीचे मुखी घ्यावे नाव, मुखी घ्यावे नाव, माऊलीचे मुखी घ्यावे नाव. मुखी घ्यावे नाव माऊलीचे मुखी घ्यावे नाव मुखी घ्यावे नाव माऊलीचे मुखी घ्यावे नाव. हे असणारं पवित्र व पावन क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी मठ बांधून अगदी असणाऱ्या माऊलीने अवतार घेतलाय या जगाच्या कल्याणासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविती परोपकारा या परख्याला उपकार करण्यासाठी त्या ठिकाणी माऊली थांबलेले आहेत. भक्त मंडळी दर्शन घेण्यासाठी येतात. माऊली प्रत्येकाला त्या ठिकाणी आशीर्वाद देतात. प्रत्येकाला वाटतं धन्य झालं. आजही ती व्यक्ती जिवंत आहे ज्या व्यक्तीने एका गावामध्ये 2 कीर्तनं केली, ज्या व्यक्तीनं लाईट पेटवली. अशी व्यक्ती चमत्कारिक व असणाऱ्या पातकाचा नाश करणारी ती त्या ठिकाणी आजही आहे. म्हणून पुढे पुढे काय होतं ते आपण बघूया. जे कोणी मुखात घेती नाव, प्रसन्न होईल माऊली गुरुदेव, तरता येईल सागर भव. भक्तीचा प्रभाव बाई बाई भक्तीचा प्रभाव, भक्तीचा प्रभाव बाई बाई भक्तीचा प्रभाव. भक्तीचा प्रभाव बाई बाई भक्तीचा प्रभाव भक्तीचा प्रभाव बाई बाई भक्तीचा प्रभाव. भक्तीचा मोठा प्रभाव आहे आणि त्यांच्या दर्शनाने ही संसार रूपी असणारा भवसागर आपल्याला तारता येईल. म्हणून पुढे ऐकायचं आहे. ज्ञानेश्वर माऊलीने थोर भक्ती केली, म्हणून रिद्धी सिद्धी प्रसन्न झाली, प्रसन्न झाली.